तर शिर्के आणि भोसले घराण्याच्या एकत्र येण्याची सुरुवात होते 1661 साली। छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी दक्षिण कोकण स्वारीवर होते। त्यावेळी शृंगारपूर इथल्या प्रांतावर राजा सूर्यराव सुर्वे यांचं राज्य होतं। दरम्यान महाराजांच्या स्वारीने सूर्यराव घाबरून पळून गेला। त्याचं राज्य महाराजांच्या स्वाधीन करण्यात आलं। याच वेळी सूर्यराव यांच्या पदरी असणारे पिळाजीराव शिर्के हे स्वराज्याच्या सेवेत रुजू झाले। या पिळाजीराव यांची कन्या येसूबाई, त्यांचं लग्नापूर्वीचं नाव राजाऊ होतं। शिर्के यांचं घराणं दाभोळ प्रांतातलं। त्यावेळी कोकण प्रांतात शिर्क्यांची पराक्रमी आणि धाडसी घराणं म्हणून ओळख होती। त्यामुळे त्यांच्याशी नातेसंबंध जोडण्याची तयारी शिवरायांनी केली। यावेळी महाराजांनी आपली कन्या राजकुंवरबाई हिचा विवाह पिळाजीराव यांचा पुत्र गणोजी सोबत लावून दिला, तर पिळाजीराव यांची कन्या येसूबाई हिचा विवाह छत्रपती संभाजी महाराजांशी लावून दिला। आता शिवरायांसारख्या मुत्सद्दी व्यक्तिमत्वाने सून म्हणून येसूबाईंची निवड केली म्हणजे नक्कीच त्यांनी येसूबाईंचं गुणकौशल्य पाहिलेलं असेल। शंभूराजे आणि येसूबाई यांचा विवाह 1665 साली झाला। अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येसूबाईंना जिजाऊ साहेबांचाही सहवास लाभला। जिजाऊ मासाहेबांसारख्या आजे सासू, शिवरायांसारखे सासरे आणि शंभूराजेंसारखा पती त्यांना लाभला। भोसले घराण्याचा इतिहास हा संघर्षाचा इतिहास होता। याच संघर्षाचा वारसा त्यांनी अखेरपर्यंत जपला।